सो या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत आहे फुरियर सिरीजचा टाइप नंबर 2 जो आहे 0 to 2L. टाइप नंबर 1 आणि टाइप नंबर 2. टाइप नंबर 1 होता 0 to 2 पाय आणि टाइप नंबर 2 आहे 0 to 2L. या दोन्ही कन्सेप्ट मध्ये खूप स्लाइट चेंज आहे, तो आहे चेंज इन फॉर्म्युला. जर का तुम्ही फॉर्म्युला बघाल एफ ऑफ एक्सचा जो फॉर्म्युला होता तो होता a0/2 टाइप 1 चा बोलतोय मी, प्लस n is equal to 1 to infinity summation an cos nx plus bn sin nx. हा फॉर्म्युला होता आपला टाइप नंबर 1 आणि या फॉर्म्युला मध्ये n आहे x आहे, n आहे x आहे. एक गोष्ट मधोमध ऍड झालेली आहे, ती आहे पाय वर आणि खाली l. सो तुम्हाला फॉर्म्युला मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, 0 to 2 पाय आलं जो टाइप नंबर 1 होता तेव्हा जो कॉस आणि साइनचा अँगल आहे तो आहे nx. आणि जर का 0 to 2L आलं तर फॉर्म्युला मध्ये nx तसेच राहणार आहेत, ते जाणार नाहीये. टाइप 1 चे nx तसेच आहेत, फक्त तुम्हाला मध्ये पाय लिहायचा आहे आणि खाली l लिहायचं आहे. बस छोटासा चेंज तुम्ही पाठ करा, हे फॉर्म्युले वेगळे पाठ करायची गरजच नाही तुम्हाला. 0 to 2 पायचे फॉर्म्युले पाठ आहेत, बस मध्ये पाय आणि खाली l. आणि फक्त इथेच नाही तर इथे आणि इथे सुद्धा तोच चेंज आहे. जर का तुम्ही ओरिजिनल फॉर्म्युला बघाल तर फॉर्म्युला मध्ये होतं एफ ऑफ एक्स डीएक्स होता a0 चा फॉर्म्युला, कॉस सोबत होता nx, त्याच्याऐवजी आलेला आहे n पाय एक्स बाय एल म्हणजे पाय बाय एल मध्ये आलेला आहे, सेम पाय बाय इथे आलेला आहे. सो हा मेजर चेंज आहे. आणि दुसरा म्हणजे इथे 1 बाय पाय 0 to 2 पाय होतं, त्याच्याऐवजी आले 1 बाय एल 0 to 2L. ऑफकोर्स 2 पायचं 2L झालंय ना, मग पायचं होणार L आणि 2 पायचं होणार 2L. सो फॉर्म्युले पाठ करताना हे फॉर्म्युले फक्त किती बदलले तेवढंच पाठ करायचे आपल्याला. सगळंच्या सगळं पाठ करत बसू नका, तुमचा लोड कमी करण्याचा प्रयत्न करतोय. सो हे झाले बेसिक फॉर्म्युलेस फॉर टाइप 0 to 2L. आता क्वेश्चन्स बघूया काय चेंजेस आहेत क्वेश्चन मध्ये. फाइंड द फुरियर एक्सपान्शन ऑफ फंक्शन दिलेलं आहे. इंटरवल बघा, इंटरवल हाच सगळ्यात मेन मॅटर आहे. 0 to 2 जर टाइप नंबर 1 चे न्यूमेरिकल्स बघाल तर लिमिट्स होते, जो इंटरवल होता तो होता 0 to 2 पाय आणि आता आहे 0 to 2. म्हणजे जर का इथे 2 पाय आलं तर हा आहे टाइप नंबर 1 आणि 0 to कुठलाही नंबर आला, नंबर 2 1 4 किंवा कुठलाही कॉन्स्टंट आला एल काही आलं तर हा टाइप नंबर 2 मध्ये जाणार. सो पाय आला तर टाइप 1 आणि 2 किंवा नंबर आला तर हा टाइप नंबर 2. तर स्टेप नंबर 1 असणार आहे याच्यात आपण कंपेअर करायचं आहे 0 लेस दॅन एक्स लेस दॅन 2L ला 0 लेस दॅन एक्स लेस दॅन 2 शी. सो ही आपला रेंज टाइप हा आहे आपला आणि ही क्वेश्चन मधली रेंज आहे जी 0 लेस दॅन एक्स लेस दॅन 2 आहे. जर नीट कंपेअर कराल तर 2L ला मी कंपेअर करणार आहे 2 शी, 0 तसाच आहे, एक्स तसाच आहे. देअरफॉर फ्रॉम कंपॅरिझन मला कळालं की 2L किती आहे 2, 2 कॅन्सल झालं. देअरफॉर मला कळालंय L ची व्हॅल्यू किती आहे 1. सो बाय ऑब्झर्वेशन आपल्याला L ची व्हॅल्यू पहिले कॅल्क्युलेट करून घ्यायचे आणि मग सगळ्या गोष्टी फाइंड करायला सुरुवात करायची. सगळ्यात पहिले आपला मेजर फॉर्म्युला एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय आहे a0/2 n is equal to 1 to infinity. हा जो फॉर्म्युला आहे हा मी यूज करतोय. a0/2 plus summation n is equal to 1 to infinity an cos n pi x by L. L ची व्हॅल्यू किती पुट केली मी 1 प्लस bn sin n pi x by L. सो जी काय तुम्ही L ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट कराल ती फॉर्म्युल्यामध्ये फक्त ठेवायचे. हा एक छोटा चेंज आहे या टाइप मध्ये. सो आपल्याकडे एफ ऑफ एक्स चा फॉर्म्युला रेडी झालेला आहे. आपल्याला पहिले काढायचं आहे a0. आपल्याला पहिले काय काढायचं आहे a0. सो व्हॉट इज फॉर्म्युला फॉर a0? 1 by L 0 to 2L f of x dx. 1 by L 0 to 2L f of x dx. सो सगळ्या व्हॅल्यूज पुट करतोय मी. 1 by L, L ची व्हॅल्यू 1 आहे, 0 to 2L 2 into 1 is 2. f of x जो माझा क्वेश्चन होता 4 - x² आणि
dx. सो सबस्टिट्यूशन केलेलं आहे मी. 1/1 इज 1 लिहिला नाही तरी चालेल. मला 4चं इंटिग्रेशन करायचंय. व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट? कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन असतं कॉन्स्टंट इंटू एक्स. हे पाठ करायचंय तुम्हाला. मी तुम्हाला इथे लिहून का देतोय? प्रिपेअर अ लिस्ट की कोणते कोणते इंटिग्रेशन, कोणते कोणते डेरिव्हेटिव्ह आपल्याला फुरियर सिरीज मध्ये लागतात. याची फुरियर सिरीज जिथे आपण चालू करतो त्याच्या पहिल्या पानावर एक लिस्ट तयार करा. सो तेवढं पाठ केलं की तुमचं फुरियर सिरीजला लागणारं सगळं रेडी असणार. ओके. सो व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ अ कॉन्स्टंट? कॉन्स्टंट इंटू एक्स. अँड व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू एम? एक्स रेज टू एम प्लस 1 अपॉन एम प्लस 1. हे दोन बेसिक इंटिग्रेशन आहेत कॉन्स्टंटचं आणि अल्जेब्रिकचं. सो हे लिहून घ्या. हे मी इथे यूज करतोय. कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन असतं कॉन्स्टंट इंटू एक्स मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन असणार आहे एक्स क्यूब बाय 3. जो आता यूज केला फॉर्म्युला एक्स रेज टू एम प्लस 1 अपॉन एम प्लस 1. लिमिट्स 0 to 2. सो जर मी अप्पर लिमिट पुट केलं इथे तर हा होईल 4 into 2 that is 8 मायनस इथे जर मी 2 पुट केला तर हा होईल 2 चा क्यूब दॅट इज 8/3. सो डिनॉमिनेटरला हात लावला नाहीये मी. अप्पर लिमिट पुट केलेलं आहे मायनस लोअर लिमिट पुट करतोय 0. 0 into एव्हरीथिंग इज 0 आणि इथे पण 0 into एव्हरीथिंग इज 0. सो लोअर लिमिट काय आलेलं आहे 0. सो रे ॲज इट इज कॅल्शियम मध्ये पुट करा. तुम्हाला A0 ची व्हॅल्यू मिळेल 16/3. A0 ची व्हॅल्यू मिळेल 16/3. सो हे आपलं A0 चं फायनल आन्सर आलेलं आहे. आपल्याला इथला A0 मिळालेला आहे. A0 मिळाला. आता आपल्याला काय करायचं आहे? AN आणि BN आणि मग सबस्टिट्यूट करायचं आहे. AN आणि BN च्या व्हॅल्यू इथे पुट करायच्या आहेत आणि आपल्याला आन्सर फाइंड करायचं आहे फायनल. सो आता A0 फाइंड करूया पहिले. सॉरी AN फाइंड करूया पहिले. AN चा फॉर्म्युला काय? AN चा फॉर्म्युला आहे 1/L 0 to 2L f of x cos n pi x by L dx. So 1/L 0 to 2L f of x cos n pi x by L dx. सो पुट करतोय सगळं. 1/L, L ची व्हॅल्यू 1 आहे आपल्या क्वेश्चन साठी. 0 to 2 1 जा 2. f of x आहे 4 minus x square cos n pi x by 1 dx. ओके. सो डिवायडेड बाय 1 मॅटर करत नाही आपल्याला. सो हा घेतला नाही तरी चालणार आहे. सो आपला A0 चा फॉर्म्युला झालाय 1 1 तर गेला, कॅन्सल झाला, गरजच नाहीये. 0 to 2 4 minus x square cos n pi x dx. सो हे आपलं फंक्शन रेडी झालेलं आहे. आता आपल्याला इथे सॉल्व्ह करण्यासाठी कुठला रूल लावावा लागणार आहे? UV रूल यूज करायचा. आपल्याला कुठला रूल यूज करायचा आहे? UV रूल. UV रूल काय सांगतो? पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन आणि त्यानंतर पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन, सो ऑन. ओके. सो स्टार्ट करतोय मी UV रूल. पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन. कॉसचं इंटिग्रेशन असतं साइन n pi x अपॉन n pi. सो डिवाइड कशाने करायचं? डिवाइड कशाने करायचं? x सोडून जे काय दिसेल तरी डिवाइड करा. टाइप नंबर 1 मध्ये साइन nx अपॉन n लिहायचो आपण. का फक्त n लिहायचो? कारण x सोडला तर मला फक्त n दिसतंय म्हणून मी n ने डिवाइड करायचो. आता ह्या वाल्या क्वेश्चन मध्ये x सोडून तुम्हाला काय दिसतंय? n पाय. म्हणून मी कशाने डिवाइड केलं? n पाय. ओके. मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 कारण तो कॉन्स्टंट आहे मायनस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन साइनचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस n पाय x अपॉन आधीचा n पाय आणि आत्ताचा n पाय. हा n पाय तसाच आणि नवीन n पाय आलेला आहे. प्लस प्लस मायनस प्लस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह 0 तर गेला मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस 2 आणि मायनस तसाच कॉसचं इंटिग्रेशन असतं साइन n पाय x अपॉन
आधीचे 2 एन पाय तसेच आत्ताचा एन पाय. ओके. आणि जेव्हा इथे कॉन्स्टंट येतं, नंबर येतो, तेव्हा आपला युवी रूल संपला. लिमिट्स 0 to 2. लिमिट्स 0 to 2. सो अप्पर लिमिट मी पुट करतोय तर सहीकडे. जर मी इथे 2 पुट केला तर काय दिसेल आपल्याला? अप्पर लिमिट स्टार्ट करतो. हा बघा इथे. आता लॉजिक बघा. मी टाइप नंबर 1 च्या न्यूमेरिकल मध्ये पण हा शॉर्टकट दिलेला आहे की जेव्हा आपण साइन मध्ये 2 पाय एन येतं तेव्हा कॅन्सल करायचं, किंवा साइन मध्ये पाय एन आलं किंवा साइन मध्ये 0 जरी आला तरी काय करायचा? कॅन्सल करायचा. अशा वेळेला जास्त विचार करायचा नाही. हा शॉर्टकट लक्षात ठेवा. मी जर इथे 2 पुट केला एक्स च्या जागेवर तर इथे 2 दिसतोय तुम्हाला एक्सच्या जागेवर, तेथे काय दिसेल तुम्हाला? 2 पाय एन. मग साइन 2 पाय एन काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. आन्सर येणार आहे 0. सो जर तुम्ही 2 पुट केलात तरी काय प्रॉब्लेम नाहीये, पण आन्सर काय येणार आहे? 0. इथे मायनस मायनस प्लस, हा मायनस तसाच, बाहेर उरला 2, आणि एक्स ला किती लिहायचं ठरलंय? 2. एक्स ला किती लिहायचं ठरलंय? 2. साइन्स घेतल्या सगळ्या, नंबर घेतले सगळे. आता कॉस एन पाय 2, एन पाय एक्स ला किती लिहायचं ठरलंय? 2 अपॉन एन पाय चा स्क्वेअर. एन पाय इंटू एन पाय इज एन पाय चा स्क्वेअर. परत मायनस मायनस प्लस, बट साइन मध्ये जर का 2 ठेवला तर हा होईल 2n पाय, ज्याचा आन्सर येणार आहे 0. सो गरज नाहीये सबस्टिट्यूट करायची. आता आपण लोअर लिमिट टाकायला सुरू करतोय. 0 जर का मी घेतला तर साइन मध्ये 0 गेल्यामुळे आन्सर काय येणार आहे? 0. विचार करायची गरज नाही. 0 पुट करतोय इथे. तुम्ही इमॅजिन करा हा 2 आहे आणि इथे इंटू 0 येईल. 2 इंटू 0 किती असतं? 0. सो ही अख्खी टर्म काय झाली? 0. 0 इंटू एव्हरीथिंग काय असणार आहे? 0. मग काय फरक पडतोय? प्लस आहे का मायनस आहे? आन्सर काय होणार आहे याचं? 0. सो बघा, पेपर मध्ये तुम्ही आन्सर लिहिताना इथे 0 पुट करा आणि मग तुमचा आन्सर 0 येईल, तरी पण मार्क मिळणार आहेत. आणि डायरेक्ट 0 लिहिलं तरी पण मार्क मिळणार आहेत. हा तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड आहे की तुम्ही किती न्यूमरिकल फास्ट सॉल्व्ह करताय. ओके. जर का 2 इंटू 0 0च होणार आहे, मग का लहान मुलासारखं इथे 0 लिहायचं? ओके. इंजिनिअरिंग मध्ये या गोष्टी अलाउड असतात. लहान मुलांसारखं 0 लिहिण्याची गरज नाही प्रत्येक ठिकाणी. सो 0 इंटू एव्हरीथिंग इज 0. अगेन साइनच्या आतमध्ये 0 गेला तर आन्सर काय येणार आहे? 0. मग काय फरक पडतोय? प्लस आहे का मायनस आहे? 0चा आन्सर आहे, काही पण लिहून टाका 0. सो हे झालं आपलं अप्पर आणि लोअर लिमिट. आता काय काय उरलंय ते बघूया. हा मायनस उरलाय. 2 2 जा 4. कॉस 2n पाय ची व्हॅल्यू 1 असते. कॉस 2n पाय ची व्हॅल्यू किती असते? 1. म्हणजे हा गेला 1 झाला, सोडून द्या. खाली उरलं n पाय चा स्क्वेअर. सो दिस इज फायनल आन्सर ऑफ an. हे आलंय आपलं फायनल आन्सर an. सो an आणि bn काढायला 3 मेजर स्टेप्स आहेत. फॉर्म्युलाला युवी रूल अप्लाय करा, अप्पर लोअर लिमिट टाकून गोळा करा. 3 मेजर स्टेप मध्ये तुमचे आन्सर येणार. सो किती एक्सटेंड करताय तुम्ही तो एन काढणं हे तुमच्यावर आहे. आता लहान मुलांसारखं व्हॅल्यूज लिहिताय का डायरेक्टली तुम्हाला शॉर्टकट्स कळतील. ओके. नेक्स्ट आता बीएन काढायचं आहे आपल्याला. बीएन चा फॉर्म्युला 1/L 0 to 2L f of x sin n pi x by L dx. व्हॅल्यूज पुट करतोय. एल ची व्हॅल्यू 1 आहे आपल्याकडे आणि एफ ऑफ एक्स आहे 4 minus x square sin n pi x by 1 dx. सो सगळं कॅन्सल झालं तर 1 1 गेला, उरला 0 to 2 4 minus x square sin n pi x dx. सगळं नीट गोळा केलेलं आहे आपण. अगेन स्टार्टिंग यू व्ही रूल नीट लक्ष द्या. पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन जे काय असणार आहे मायनस कॉस एन पाय एक्स अपॉन एन पाय. सो पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह 4 चा 0 एक्स स्क्वेअर चा 2x आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस तसाच
कॉसचं इंटिग्रेशन असतं साइन एन पाय एक्स अपॉन आधीचा एन पाय आणि आत्ताचा एन पाय पुढे प्लस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह 0 तर गेला -2x चा डेरिव्हेटिव्ह असतो -2 आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन परत मायनस तसाच साइनचं इंटिग्रेशन असतं -cos n पाय x अपॉन आधीचे 2 n पाय आणि आत्ताचा तिसरा n पाय आणि इथे कॉन्स्टंट आल्यामुळे आपलं इंटिग्रेशन इथे संपलं. लिमिट्स 0 to 2. सो बरेच जणांना लिमिट्स पुट करणं थोडंसं अवघड जातं. सो आपण परत एकदा स्लोली एक एक गोष्ट पुट करून बघूया. सगळ्यात पहिले मी 2 पुट करतोय. कॉस मध्ये 2 पुट करून आन्सर 0 होत नाही. सो लगेच 0 घ्यायची घाई नाही करू. 0 कोण होणार आहे? मोस्टली साइन. कॉसला शांतपणे विचार करायचा. किती पुट करणार आहे मी? 2 पुट करणार आहे. 2 जर का मी इथे पुट केलं तर इथे किती होईल? 2 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर किती असतो? 4. 4 मायनस 4 किती होणार आहे? 0. मग 0 इंटू एव्हरीथिंग इज 0. मग कशाला लिहायचंय आपल्याला? बरोबर आहे ना? समजा 2 तोंडी पुट केल्या कळतंय मला की 2 चा स्क्वेअर 4 होणार आहे. 4 मायनस 4 0 होणार आहे. ठीक आहे, पेपरमध्ये तुम्ही लिहा तिथे 2 चा स्क्वेअर. पुढच्या स्टेपला तुम्हाला कळणार त्याचा आन्सर काय झाला होता? 0. काही प्रॉब्लेम नाही. इट्स अपॉन यू. तुम्हाला किती फास्ट न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचंय. 2 चा स्क्वेअर 4. 4 मायनस 4 0. हा पार्ट संपला. मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस का डोकं लावताय? साइन मध्ये मी जेव्हा 2 पुट करणार आहे तेव्हा काय येणार आहे? 2 पाय एन. आन्सर येणार आहे 0. तिकडे मायनस मायनस प्लस हा मायनस उरला, हा 2 उरला आणि तिकडे कॉस उरला एन पाय 2. एक्सच्या जागा किती लिहिलं मी? एन पाय 2 अपॉन एन पायचा क्यूब. 3 आहेत म्हणून एन पायचा क्यूब. दिस इज माय अप्पर लिमिट. स्टार्ट करतोय. लोअर लिमिट किती पुट करायचंय? 0. इथे 4 मायनस 0 चा स्क्वेअर इज 0. 4 मायनस 0 किती असतं? 4. 4 मायनस 0 4. ही मायनस साइन बाहेर काढली. मायनस साइन नेहमी बाहेर काढायची. कॉस किती पुट करतोय मी? लोअर लिमिट इथे 0. 0 इंटू एव्हरीथिंग 0 अपॉन एन पाय. इथे 0 पुट केलं. कॉस मध्ये 0 पुट करायचा व्यवस्थित, घाई करायची नाही. साइन मध्ये 0 पुट केल्यावर आन्सर काय येणार आहे? 0. सो इथे डोकं लावायची गरज नाही. प्लस लिहा, मायनस लिहा, काही लिहा, तसे आन्सर काय येणार आहे? 0. पुढे इथे 0 पुट करतो. नीट बघा. मायनस मायनस प्लस उरला -2. इकडे कॉस एन पाय 0. 0 पुट केल्यावर किती येणार आहे? 0 अपॉन एन पायचा क्यूब. सो दिस इज माय अप्पर मायनस लोअर. हे तर गेलंच. इथे काय आलं? -2. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉस 2n पाय? 1. हा लिहिला नाही तरी चालेल. खाली उरला एन पायचा क्यूब. मायनस मायनस प्लस हा 4. कॉस 0 ची व्हॅल्यू 1. खाली उरला एन पाय. मायनस मायनस प्लस हा मायनस ह्याला पण लागला, हा मायनस ह्याला पण लागला. तिथे उरला 2. कॉस 0 ची व्हॅल्यू 1 अपॉन एन पायचा क्यूब. नीट बघाल ही आणि ही टर्म झाली कॅन्सल. देअरफॉर bn ची व्हॅल्यू आली आपली 4 अपॉन एन पाय. ही आली आपली bn ची फायनल व्हॅल्यू. सो आपल्याकडे a नॉट आलाय, an आलाय, bn आलाय. आपण जाऊया मेन हेड पेजला ज्याच्यामध्ये हा आपला फॉर्म्युला रेडी होता. जस्ट मला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आन्सर काढायचंय. सो f ऑफ x इज इक्वल टू, हे तुम्हाला एंडला करायचंय, हे तुम्हाला न्यूमरिकलच्या एंडला करायचंय. जस्ट मी रेफर करतोय म्हणून या पहिल्या पानावर लिहितोय. a नॉट किती आलाय आपला? 16/3/2 प्लस समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी an ची व्हॅल्यू किती आहे? -4/n पाय स्क्वेअर.
minus 4 by n pi square cos n pi x by 1 प्लस bn ची व्हॅल्यू किती आलेली आहे 4 by n pi. So 4 by n pi sin n pi x by 1. जस्ट थोडंसं आता नीट करूया. हा 2 8 जा 16. सो ह्याचा आन्सर येईल 8 by 3. याचा आन्सर आलं 8 by 3 प्लस n is equal to 1 to infinity minus 4 by n pi चा स्क्वेअर cos n pi x. आता डिवाइड बाय 1 लिहायची गरज नाही प्लस 4 by n pi sin n pi x. परत इथे पण 1 लिहायची गरज नाही. So this is my final answer for Fourier series expansion of 4 minus x square. आपल्याला a नॉट काढायला लागला, an काढायला लागला, bn काढायला लागला. आलेले सगळे आन्सर आपल्या मेन फॉर्म्युल्यामध्ये पुट केले आणि आपल्याला हे सोल्युशन मिळाले. ओके, सो खूप जास्त कॉम्प्लिकेटेड इंटिग्रेशन इथे तुम्हाला शिकायचं आहे, बट त्यासाठी तुम्हाला फक्त युई रूलची प्रॅक्टिस करायची आहे आणि अप्पर आणि लोअर लिमिट नीट टाकता आले पाहिजे. या दोन गोष्टीचं नीट प्रॅक्टिस कराल तर हा तुम्हाला टाईप एकदम इझी जाईल. थँक्यू.